कधी असं झालंय का की तुम्ही नेहमी सगळ्यांसाठी हजर असता, एका हाकेवर धावून जाता, पण तरीही कुठेतरी तुम्हाला गृहीत धरलं जातं? असं का होतं? सतत उपलब्ध राहिल्यामुळे आपली किंमत खरंच कमी होते का? आज आपण एक असा शक्तिशाली नियम पाहणार आहोत जो तुमचा आदर आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढवू शकतो. तर मग हाच तो कळीचा प्रश्न आहे, नाही का? की सतत उपलब्ध राहिल्याने खरंच आपला आदर कमी होतो का? लोक आपल्याला फॉर ग्रँटेड घ्यायला लागतात का? या एका साध्या प्रश्नात एक खूप मोठं मानसशास्त्रीय रहस्य दडलेलं आहे. आणि याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे हो, 100%. कारण जो नियम बाजारातल्या वस्तूंना लागू होतो तोच माणसांनाही लागू होतो. जी गोष्ट अगदी सहज मिळते तिची किंमत राहत नाही. पण काळजी करू नका, कारण याच समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे. चला तर मग या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाऊया. याला म्हणतात दुर्मिळतेची शक्ती. नियम एकदम सोपा आहे. जी गोष्ट मिळायला जेवढी कठीण असते ती तेवढीच जास्त मौल्यवान वाटते. रॉबर्ट ग्रीन यांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे 48 लॉज ऑफ पॉवर. त्यातला नियम नंबर 16 थेट याच गोष्टीवर बोट ठेवतो. तो म्हणतो, तुमच्या अनुपस्थितीचा उपयोग तुमची प्रतिष्ठा आणि दबदबा वाढवण्यासाठी करा. हा नियम दिसायला खूप साधा आहे, पण त्याचा प्रभाव खूप खोलवर होतो. आता हे किती रंजक आहे बघा. समजा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये तुमची चांगली ओळख निर्माण केली आहे आणि मग अचानक काही काळ तुम्ही दूर जाता. तेव्हाच तुमच्याबद्दल चर्चा सुरू होते. तुमच्या अनुपस्थितीमुळेच तुमच्या उपस्थितीचं खरं महत्त्व लोकांना कळायला लागतं. या सगळ्याच्या मागे अर्थशास्त्रातला एक साधा पण अत्यंत शक्तिशाली नियम आहे. त्याला म्हणतात टंचाईचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ स्कॅर्सिटी. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या गोष्टीचा पुरवठा कमी होतो तेव्हा तिची किंमत आपोआप वाढते. याचं एक भन्नाट उदाहरण म्हणजे 17व्या शतकातलं हॉलंड. तिथे ट्युलिपच्या फुलांची मुद्दामून टंचाई निर्माण करण्यात आली. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, एका साध्या ट्युलिप बल्बची किंमत चक्क त्याच्या वजना इतक्या सोन्याहून अधिक झाली होती. विचार करा, आपला वेळ आणि आपली उपस्थिती ही सुद्धा तितकीच मौल्यवान आहे. ती इतकी सहज उपलब्ध करून द्यायची नसते. आता इतिहासातली एक अशी गोष्ट पाहूया जी हे दाखवून देईल की या एका साध्या नियमाने कसा प्रचंड अधिकार मिळवून दिला जाऊ शकतो. गोष्ट आहे प्राचीन मढिया देशाची. तिथे कायदा सुव्यवस्था नावाची गोष्टच शिल्लक नव्हती. सगळीकडे एक प्रकारची अराजकता पसरली होती आणि देशाचे अक्षरशः तुकडं पडायला सुरुवात झाली होती. आणि अशा वातावरणात डायसिस नावाचा एक सामान्य माणूस त्याच्या निष्पक्षपाती न्यायासाठी प्रसिद्ध झाला. त्याची कीर्ती इतकी पसरली की दूरदूरून लोक त्याच्याकडे न्यायासाठी येऊ लागले. तो सगळ्यांसाठी उपलब्ध होता. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर असताना डायसिसने एक धक्कादायक निर्णय घेतला. त्याने जाहीर केलं की तो आता निवृत्त होतोय आणि कुठलाही न्यायनिवाडा करणार नाही. तो अचानक गायब झाला. आणि त्याच्या जाताच देशात पुन्हा गोंधळ माजला. गुन्हेगारी वाढली. आता लोकांना त्याच्या असण्याची खरी किंमत कळली होती. शेवटी हताश झालेल्या लोकांनी त्याला परत येऊन आपला राजा बनण्याची अक्षरशः विनंती केली. आणि गंमत बघा, राजा झाल्यावर तर तो अधिकच दुर्मिळ झाला. तो एका भव्य महालात राहू लागला आणि लोकांशी फक्त दूतांमार्फत संवाद साधू लागला. त्याच्या ह्या रहस्यमय अनुपस्थितीनेच त्याला लोकांच्या नजरेत देवत्व बहाल केलं. ही तर झाली इतिहासातली गोष्ट. पण हा नियम आजच्या काळात म्हणजे आपल्या आयुष्यात कसा लागू होतो? चला बघूया. खरं तर हाच धडा आपल्याला निसर्गसुद्धा रोज शिकवत असतो. जरा विचार करा, पावसाळा खूप लांबला की आपल्याला सूर्याची किती आठवण येते. पण तोच सूर्य कडक उन्हाळ्यात सतत डोक्यावर असला तर त्याचा ताप नकोसा वाटतो. कधीकधी आपली अनुपस्थितीच लोकांना आपल्या अस्तित्वाची खरी किंमत शिकवते. मग आजच्या जगात हा नियम कसा वापरायचा? सोपं आहे. ऑफिसमध्ये प्रत्येक कामाला हो म्हणायची सवय सोडा. तुमच्या कौशल्याला दुर्मिळ आणि मौल्यवान बनवा. नातेसंबंधात कधीकधी थोडं अंतर ठेवा. तुमच्या अनुपस्थितीमुळे नातं अधिक घट्ट होईल. आणि सोशल मीडियावर रोज 10 सामान्य पोस्ट टाकण्याऐवजी आठवड्यातून एकच पण दमदार पोस्ट टाका. लोकांमध्ये एक उत्सुकता निर्माण करा. चला तर मग हा नियम प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्यासाठी 5 महत्त्वाच्या आणि कृतिशील पायऱ्या समजून घेऊया. पहिली पायरी, लपाछपी खेळा. म्हणजे लोकांनी तुम्हाला बाजूला करण्याआधीच तुम्ही योग्य वेळी स्वतः बाजूला व्हा. दुसरी, तुमच्या वेळेला किंमत द्या. सहज उपलब्ध राहू नका. तिसरी, इतरांना तुमची उणीव भासू द्या. ते तुमच्या परत येण्याची वाट पाहतील.
चौथी, आणि ही खूप महत्वाची आहे, सवयीचं होऊ नका. सतत दिसणारी गोष्ट सामान्य वाटायला लागते. आणि 5वी, एक रहस्य टिकून ठेवा. तुमची अनुपस्थिती लोकांच्या कल्पनाशक्तीला चालना देते. पण थांबा, हा नियम वापरण्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कारण चुकीच्या वेळी वापरल्यास हा नियम पूर्णपणे उलटही पडू शकतो. ही या नियमाची सगळ्यात महत्त्वाची अट आहे. अनुपस्थितीचा नियम तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा तुम्ही आधीच लोकांमध्ये तुमची एक मजबूत ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण केलेली असते. ही स्लाईड जरा नीट बघा, कारण इथेच सगळा खेळ आहे. सुरुवातीला उपस्थितीच तुमची खरी ताकद असते. तुमची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला तिथे हजर राहावंच लागतं. पण एकदा का तुमचं नाणं खणखणीत वाजायला लागलं की मग अनुपस्थितीच तुमची ताकद बनते. लक्षात ठेवा, सुरुवातीलाच गायब झालात तर लोक विसरून जातील आणि नंतर सतत उपस्थित राहिलात तर गृहीत धरले जाल. म्हणून एकच गोष्ट डोक्यात पक्की ठेवा. आधी सगळीकडे दिसेल अशी एक अविस्मरणीय ओळख निर्माण करा. तुमची उपस्थिती इतकी मजबूत करा की तुमची अनुपस्थिती लोकांना जाणवलीच पाहिजे. आणि तेव्हाच तुमची अनुपस्थिती एक शक्तिशाली शस्त्र म्हणून कामी येईल. या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका वाक्यात आहे. तुमची सततची उपस्थिती तुमची प्रतिष्ठा कमी करते, तर तुमची अनुपस्थिती ती वाढवते. म्हणून स्वतःच्या अस्तित्वाला कधीही स्वस्थ बनवू नका. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आपली किंमत वाढवण्यासाठी आपण सर्वात आधी कुठून आणि कधी अनुपस्थित व्हायला पाहिजे यावर नक्की विचार करा. कारण ह्याचं खरं उत्तर फक्त आणि फक्त तुमच्याकडेच आहे.